सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी भाजी बनवायची, तर मग झटपट होणाऱ्या वांग्याच्या भाजीची रेसिपी मी शेअर करत आहे. हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. एकदम झटपटीत होणारी आणि सकाळच्या घाईमध्ये एकदम पटकन होणारी भाजी आहे. आता इथे मी 1 पाव किलो वांगे घेतलेले आहेत. ते असे आपल्याला व्यवस्थित काटे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मी असं मधोमध त्याला व्यवस्थित चिरून घेत आहे. आणि मध्ये काही अर्धे वांगे काही खराब वगैरे असतील तर मग अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. कट केल्यानंतर आपल्याला त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे, नाहीतर वांगी काळी पडतील. अशाच पद्धतीने मी सगळी वांगे कट करून घेत आहे मधून. पण सर्वप्रथम आपल्याला पाहून घ्यायचं आहे की मध्ये काही अळी वगैरे आहे का नाही, चेक करायचं आहे. आता अशा पद्धतीने मी सर्व वांगे कट करून घेतलेले आहेत. इथे बघू शकता. आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकत आहे, जेणेकरून वांग्याचं काळं पाणी निघून जाईल आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. आता साईडला मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ, 1 चम्मच लाल तिखट आणि त्याचबरोबर मी 1 चम्मच धने पावडर देखील ॲड करत आहे. आणि आपल्याला थोडीशी अर्धा चम्मच हळद मिक्स करायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिखट मीठ कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी 2 चम्मच गोडा मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला घेऊ शकता. आणि इथे आपल्याला व्यवस्थित हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. आता वांगे घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे सगळं मिश्रण यामध्ये भरायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मसाला वांगं देखील बनवू शकता, पण आपल्याला झटपट होणारं वांगं पाहिजे म्हणून मी ही रेसिपी शेअर करत आहे. आता हे 1 बाय 1 मी सर्व वांगी भरून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त देखील तुम्ही ॲड करू शकता. आता अशा पद्धतीने आपल्याला दाबून सगळी वांगी भरायची आहेत. आता यामध्ये मीठ टाकलेले आहे म्हणून वेगळं मीठ टाकायची काही आवश्यकता नाही आपल्याला. आता इथे सर्व वांगे मी भरून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळी वांगे भरून घ्यायची आहेत. आता एक कढई घेत आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 1 चम्मच. आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चम्मच जिरे देखील आपल्याला टाकायचे आहेत. जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर मी इथे कांदा कट केलेला टाकत आहे. कांदा हलकासा पिंकिश झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटो कट करून ॲड करत आहे. टोमॅटो आणि कांदा आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत थोडासा वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून टोमॅटो एकदम एकजीव होईल. आता व्यवस्थित टोमॅटो आपलं पूर्ण विरघळलेलं आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपण वांगे टाकून घेऊयात. वांग्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता. इथे मी पाव किलो वांगे घेतले होते. आता याला व्यवस्थित तेलामध्ये 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून वांग्याला हलकासा ब्राऊन रंग येईल आणि वांग्याची चव देखील छान येईल. आता इथे पहा वांग्याला व्यवस्थित ब्राऊन रंग आलेला आहे. आपण 1-2 मिनिट व्यवस्थित तेलामध्ये त्याला फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी उरलेला शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 2 वाटी पाणी ॲड करणार आहे. घट्टसर भाजी मी बनवणार आहे, त्यानुसार मी 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आता 5-10 मिनिट त्याला व्यवस्थित वाफवून देऊन आणि पहा आता वांगे आपले व्यवस्थित एकदम मऊ झालेले आहेत. आता त्यावरून मी थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर ॲड करणार आहे. तुम्हाला जर आणखीन घट्ट हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी यातलं आटवून घेऊ शकता. आता इथे पहा व्यवस्थित हवी तशी भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि घरी देखील भाजीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता. एकदम झटपट तयार होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.